कोपरगाव शहरातील ITI कॉलेज रोडलगत सोमवारी 24 मार्च रोजी सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामावरून वाद होऊन हाणामारी झाली। या घटनेत फिर्यादी योगेश दत्तात्रय मोरे यांच्यासह 3 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। प्राप्त माहितीनुसार रस्त्याचे डांबरीकरण सुरू असताना एका व्यक्तीने वाहन घेऊन जाऊ नका असे सांगितल्याने वाद निर्माण झाला। प्रारंभी झालेल्या शाब्दिक चकमकीचे रूपांतर काही वेळातच हाणामारीत झाले। वाद सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेवक कृष्णा आडाव यांनाही दुखापत झाली आहे। या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी नामे अजीम करीम शेख, अमजद जहाबाद पठाण, माजिद रशीद पठाण सर्व राहणार गांधीनगर यांच्यासह 4 ते 5 अज्ञात व्यक्तींविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी तातडीने कारवाई करत 2 संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे। शिर्डी विभागाचे पोलीस उपाधीक्षक शिरीष वमणे व पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे। कोपरगाव शहरामध्ये आज दिनांक 24 मार्च 2025 रोजी संध्याकाळी 5:30च्या सुमारास जे गव्हर्नमेंट ITI कॉलेज आहे त्या रोडला रस्त्याचे काम चालू होते। या ठिकाणी रस्त्यावरून गाडी नेण्याबद्दल किंवा घेऊन जाऊ नये म्हणून 2 गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि या बाचाबाचीतून त्याचे पर्यवसान मारहाण झाले। या घटनेमध्ये जवळपास एका गटाच्या 3 जणांना जखमा झालेला असून दुसऱ्या गटाच्या 1 व्यक्तीला जखम झालेली असून हे सर्वजण उपचार घेत आहेत आणि या घटनेच्या अनुषंगाने कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला आम्ही गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। या घटनेच्या अनुषंगाने मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की अशा कोणी घटना घडत असेल तर तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क साधावा। त्याचप्रमाणे जर कोणी अशा घटनांना काही वेगळ्या प्रकारे रंग देण्याचा प्रयत्न करत असेल किंवा त्या अनुषंगाने काही वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल किंवा सोशल मीडियाला काही चुकीचे स्टेटस वगैरे ठेवून कोणाच्याही भावना भडकवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर आम्ही त्वरित कडक कार्यवाही करू। दरम्यान या घटनेनंतर सोशल मीडियावर कोपरगावमध्ये बंदचे बॅनर व्हायरल होत आहेत। त्यामुळे पोलिसांकडून नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे। तसेच शहरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून पुढील संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे। माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव।